नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत राधेय या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं द्रौपदीचं शीलहरण होत असताना कृष्ण तिथे येऊन पोहोचले. त्यांनी तिचे रक्षण केले. त्यानंतर सर्व सभा रिकामी झाल्यानंतर कर्ण एकटाच तिथे उरला व झालेली गोष्ट योग्य की अयोग्य याचाच विचार करत तो सभेबाहेर पडला. शेवटी झालेल्या गोष्टीचा त्याला अतोनात पश्चाताप होत होता. आता पाहूयात पुढे. भरपूर मद्यप्राशन करूनही कर्णाचे मन स्थिरावले नव्हते. काळोख पडला होता. महालातल्या समया केव्हाच प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. कर्ण उठला. त्याने आपले उत्तरीय घेतले. दारातच वृषालीची गाठ पडली. कर्णाच्या खांद्यावरचे उत्तरीय पाहून वृषालीने विचारले, बाहेर जाणार? हो, पण सकाळपासून आपण उपाशीच. एका दिवसाच्या उपवासानं काय होतं? 12 वर्षांचा वनवास पत्करतात, तिथे एका दिवसाच्या उपवासानं काय होतं? वृषाली, माझा रथ आणायला सांग. वृषाली गेली. कर्ण पायऱ्या उतरून खालच्या सोप्यावर आला. सोप्यावरच्या बैठकीवर अधिरथ बसला होता. त्याच्याजवळच ध्रुमही होता. शत्रुंजय, वृषकेतू उभे होते. दाराशी राधाही होती. वृषकेतू सांगत होता, सीमेपर्यंत सारे पोचवायला गेले होते. सारे रडत होते आणि आजोबा पांडव रडत नव्हते. युधिष्ठिर महाराजांनी साऱ्यांची समजूत काढली आणि सर्वांचा निरोप घेतला. अधिरथाने दीर्घ श्वास सोडला. तो म्हणाला, दैव, दुसरं काय? अरे, ज्यांनी थोड्याच दिवसांपूर्वी दिग्विजय करून राजसूय केला तेच पराक्रमी पांडव द्यूतात हरतात काय आणि वनवासाला जातात काय? पुरुष सोसतील, पण बिचारी राजकन्या. राधाईने डोळे टिपले. कर्ण खाकरला. साऱ्यांचे लक्ष तिकडे गेले. कर्ण पुढे झाला. अधिरथाने विचारले, बाहेर निघालास? हो, प्रासादाकडं. जरूर जा, पण येताना माझं एक काम कर. काय? येताना ते फासे जरा बघायला घेऊन ये. मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. तात? राधेया, अरे, परमेश्वरापेक्षाही मोठे आहेत ते. आता या भूमंडळात तेवढाच पराक्रम उरला आहे. तात? नको कर्णा, मला ती हाक मारू नकोस. तू मला नदीपात्रावर सापडलास. तुला मी ईश्वरप्रसाद म्हणून घरी आणलं. माझं पुत्रहीन जीवन तुझ्या पावलांनी सफल झालं असं वाटलं. तू आलास आणि हा द्रुम जन्माला आला. तुझ्या गुणांनी कुळी उद्धरली असं आम्हाला वाटलं, पण ते सारं खोटं होतं. कर्णा, तुझ्या या कृत्यानं आम्हाला तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही. माझं कृत्य? काय केलं मी? काय केलं? आज सारी नगरी तेच बोलत आहे. धारिष्ट असलं तर ऐक. तुझ्या सल्ल्यानं तो द्यूत घडला. तू तो घडवून आणलास असं सारे बोलतात. खोटं. तात, मी युद्धाचा सल्ला दिला होता. या दूतात माझा कसलाही हात नव्हता. पण लोकांना ते पटत नाही. त्याला मी काय करणार? आणि त्यांचं खोटंही नाही. तू आग्रह धरला असतास तर युवराज दूत खेळले नसते. युवराज एवढे आज्ञाधारक केव्हापासून बनले? कर्ण हसत म्हणाला, राधेया, मी जेवढा तुला ओळखतो तेवढाच युवराजांनाही. तुझा विरोध सहन करण्याची ताकद युवराजांना नाही, हे मला पूर्णपणे माहीत आहे. आणि हे सारं तू उघड्या डोळ्यांनी पाहिलंस, घडू दिलंस. हेच तुझं पातक आहे. कर्णा, जगाला फसवता येईल, पण मनाला ते जमणार नाही. मद्या नाही. मी येतो. कर्ण भरभर पायऱ्या उतरला. वाड्यासमोर रथ उभा होता. रथाचे पलिते वाऱ्यावर फरफरत होते. कर्णापाठोपाठ द्रुम धावला. कर्ण रथावर चढत असता द्रुम म्हणाला, दादा, मी येतोय. नको. कर्णाने वेग हाती घेतले. सेवकांनी घोड्यांच्या उठाळ्या सोडल्या. आसूड घेतलेला कर्णाचा हात उंचावला. त्या आवाजाबरोबर रथ उधळला. राजप्रासादात गेल्यावर दुर्योधन तोरणस्फटिकेत असल्याचे कर्णाला समजले. कर्णाने रथ तसाच तोरणस्फटिकेत हाकारला. तोरणस्फटिका मशालींच्या प्रकाशात प्रकाशली होती. कर्णाचा रथ थांबताच सेवकांनी रथ धरला. कर्ण रथातून खाली उतरला.
कर्णाने विचारले. युवराज आत आहेत. आणखी कोण आहे? शकुनी महाराज. आणि कोणी नाही. कर्णाच्या चेहऱ्यावर तशा स्थितीतही एक स्मित उमटले. तो भरभर पायऱ्या चढून गेला. सभागृहाच्या द्वाराशीच कर्ण थांबला. सारे सभागृह समयांच्या उजेडात प्रकाशमान झाले होते. सभास्थानासमोर स्फटिक भूमीवर तांबडी लोकरी बैठक पसरली होती. त्यावर चंदनी चौरंग दूतपट म्हणून उभा होता. त्यांच्या दोन्ही बाजूंना पुरुष उंचीच्या समया तेवत होत्या. शकुनी आणि दुर्योधन मद्याचा आस्वाद घेत द्यूत खेळत होते. दुर्योधनाने फासे घोळवून पटावर टाकले. तो ओरडला, मामा, मी जिंकलो. हो युवराज, मी माझी वैडूर्याची अंगठी हरलो आहे. शकुनी म्हणाले. दुर्योधन समाधानाने मोठ्याने हसला. त्याने मद्यपात्र रीते केले. मागे उभ्या असलेल्या दासीने तत्परतेने मद्यपात्र परत भरले. आपल्या ओठांवरून तळहात फिरवत दुर्योधनाने विचारले, तो मूर्ख युधिष्ठिर कसा हरला ते कळत नाही. युवराज, द्यूताला हाताचा गुण असावा लागतो. तो तुमच्या हातात आहे. युवराज, उचला फासे. आज ते तुम्हाला वश आहेत. मामा, पण बोला. आपल्या गळ्यातला हार स्पर्शित शकुनी म्हणाले. माझा हा मूल्यवान हार मी पणाला लावतो. युवराज, त्याबद्दल तुम्ही काय लावणार? मी. आत प्रवेश करीत कर्ण म्हणाला, युवराजांच्या गळ्यातला हार. दुर्योधन, शकुनींनी एकाच वेळी कर्णाकडे पाहिले. दुर्योधन धडपडत उठला. कर्णाकडे जात तो म्हणाला, ये मित्रा, मी आज आनंदात आहे. ते पांडव 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात गेले. या मामांच्यामुळे ते साध्य झालं. पण युवराज, हा दुसरा द्यूत घडला कसा? मला कसं माहीत नाही? दुर्योधन हसला. मद्याचा पुष्कळ अंमल झाला होता. तो म्हणाला, ते गुपित आहे. मामांनीच सांगितलं की तुला त्यात घेऊ नका म्हणून. तू विरोध केला असतास ना? कर्णाने होकारार्थी मान डोलावली. बरोबर. मामा कधी चुकायचे नाहीत. ते पांडव गेले आणि मामा आणि मी तातांकडे गेलो. तातांनी परत संमती दिली. पांडवांना परत आव्हान दिलं आणि मूर्ख युधिष्ठिरानं तेही स्वीकारलं. पुढं कारभार झटपट. एकच पण मामांनी लावला आणि पांडव हरले कायमचे. दुर्योधनाने कर्णाच्या खांद्यावर हात ठेवले. त्याच्यासह कर्ण द्यूताकडे जात होता. द्यूताकडे लक्ष जाताच दुर्योधन म्हणाला, अरे कर्णा, आज मी मामांबरोबर द्यूत खेळलो. मी हरलो नाही, मामा हरले. मी जिंकलं. युवराज कधी हरत नसतात, कर्ण म्हणाला. खोटं वाटतं? विचार मामांना. दुर्योधन म्हणाला. अंगराज युवराज म्हणतात ते खरं आहे. आज त्यांना फासे वश आहेत. वा, एका दिवसात बरीच प्रगती झाली म्हणायची. युवराज, असेच खेळत राहाल तर 12 वर्षात आपलाही कृतहस्त आणि अतिदेवी असा लौकिक सहज होऊन जाईल. दुर्योधन हसला. तिकडे लक्ष न देत कर्ण म्हणाला, युवराज, आता एकच कमतरता आहे. कसली? दुर्योधनाने विचारले. आपल्या राज्यात मद्यशाला सुरू करायला हव्यात. द्यूतगृह तयार आहेच. त्याला पुरेल एवढं मद्य निर्माण व्हायला हवं. दुर्योधनाने कर्णाकडे रोखून पाहिले. तो म्हणाला, चेष्टा करतोस? युवराजांची चेष्टा मी कशी करीन? आता भ्यायचं काही कारण नाही. 12 वर्षात आपण द्यूतात निष्ठात म्हणा. जरी पांडव परत आले तरी केव्हाही परत 12 वर्ष त्यांना पाठवून देता येईल. कर्णाने दासीकडे पाहिले. तो दासीला म्हणाला, दासी, यापुढं युवराजांच्या मद्याचं पात्र रिकामं ठेवीत जाऊ नकोस. भर ते पात्र. दासी पुढे झाली. तिने पात्र भरून युवराजांच्या हाती दिले. संतापाने ते पात्र फेकून देत दुर्योधन ओरडला, मित्रा, समाधानाचा एक दिवसही भोगण्याचा माझ्या देवी नाही का रे? उद्यापासून आपल्याला त्रास होणार नाही युवराज. उद्या काय? मी चंपानगरीला जातोय. ती अनुज्ञा मागण्यासाठीच मी अपरात्री आलो. कर्णाच्या दंडावर दुर्योधनाची पकड आवळली गेली. दंडात ती बोटे रुतत होती. नाही मित्रा, मला सोडून तुला कुठेही जाता येणार नाही. का? पांडव परत येतील अशी तुला भीती वाटते? भीती? दूर हो, दुर्योधन म्हणाला. तेवढा एकच शब्द मला माहीत नाही.
अंगराज, एवढं अशुभ चिंतू नये. अंगावरच्या वस्त्रांनिशी पांडव चालत गेलेले तू पाहिले नाहीस? शकुनीने विचारले. आणि त्यांच्या पाठोपाठ नगर सीमेपर्यंत सारं हस्तिनापूर अश्रुढाळीत जात होतं, ते तुम्ही पाहिलं नाहीत? कर्णाने उलट विचारले. आज रडतील, उद्या हसतील. कुणाला? काय म्हटलंस? शकुनीने विचारले. शकुनी महाराज, जुगार एकदाच जिंकला जातो. 12 वर्ष हा म्हणता सरतील आणि पांडव जेव्हा माघारी येतील तेव्हा हेच रडणारे लोक त्यांना हसत खांद्यावरून घेऊन येतील, कारण तोवर तुमच्या जुगारी अड्ड्यांनी आणि मदिरेच्या गुत्त्यांनी प्रजा त्रस्त झालेली असेल. अंगराज, संतापाने उठत शकुनी म्हणाला. मामा, पांडवांना वनवासाला पाठवून संकट टळत नाही. तुम्हाला ते नको असतील तर त्यांचा वनवास संपण्याच्या आधी जनमानसात त्यांचं ते सिंहासन आहे ते उलथवून टाका. आम्ही तेही करू, दुर्योधन म्हणाला. कशाच्या बळावर? पाशांच्या? ती कला अजूनही शकुनींनाही अवगत झालेली नाही. युवराज, स्वतःचं रूप फाशांच्या पटावर विसरू नका. भर स्वयंवरातून राजकन्येचं हरण करण्याचं ज्याचं धारिष्ट्य आहे, मित्रासाठी अंगदेशाचं राज्य फेकण्याचं ज्याचं औदार्य आहे, ज्याच्या हातातली गदा बलराम कृपेनं अजोड आहे, तो कौरव राजाचा युवराज द्यूतपटामध्ये गुंततो. याखेरीज दुर्दैव कोणतं? शकुनींच्या हस्तलाघवानं राज्य सांभाळली जात नाहीत. रणांगणावरचा जुगार निश्चितपणे द्यूतपटावर ठरवला जात नाही. बस कर अंगराज, यापुढं एका शब्दाचाही उपमर्द मी सहन करणार नाही. ज्याच्यामुळं हा दिवस दिसला त्याच्याबद्दल ही कृतज्ञता? युवराज, तुम्हाला निवड करावीच लागेल, हा राधेय किंवा मी. दुर्योधन दोघांकडे पाहत होता. काय उत्तर द्यावे हे त्याला सुचत नव्हते. कर्ण पुढे झाला. युवराज, मी शकुनी महाराजांची क्षमा मागतो. शकुनी त्या बोलण्याने सुखावले. कर्णाने दुर्योधनाला विचारले. युवराज, तुमचं खड्ग कुठं आहे? रात्री द्यूतगृहात आराम करीत असता खड्ग कोण बाळगतं? दुर्योधनाने उत्तर दिले. युवराज, आपला किरीट. ही काय राजसभा आहे किरीट चढवायला? निदान आपल्या छातीवर कवच तरी हवं होतं, कर्ण म्हणाला. दुर्योधनाला हसू आवरणे कठीण गेले. तो म्हणाला. मित्रा, मद्य जास्त झालेलं दिसतंय. कवच रणांगणात वापरता की द्यूतगृहात? तेच सांगतोय मी युवराज. गरजेनुसार शस्त्र, अस्त्र, वस्त्र, भूषणं धारण केलं जातं. रणांगणात शस्त्र उपयोगी पडलं म्हणून शय्यागृहात कोणी सशस्त्र वावरत नाही. ती शस्त्र शस्त्रागारातच टाकावी लागतात. युवराज, फार अवधी आता राहिला नाही. 12 वर्ष हा म्हणता जातील. त्याआधी शस्त्रशाळा, गजशाळा पूर्ववत व्हायला हव्यात. राज्य सुरक्षित बनायला हवं. योग्य सल्ला दिलास मित्रा. दुर्योधनाने शकुनीकडे पाहिले. पटावरचे फासे उचलून फेकून देत तो म्हणाला. मित्रा, मी तुला वचन देतो. यापुढे मी या फाशांना स्पर्श करणार नाही, त्यांचा आधार घेणार नाही. संतापाने आपले उत्तरीय सावरी शकुनी म्हणाले. युवराज, येतो मी. आज्ञा. थांबा मामा, मी सदैव तुमचा कृतज्ञ आहे. जेव्हा काही गरज भासेल तेव्हा कौरवांचं कोशगार तुमच्यासाठी मोकळं राहील. तुम्हाला कोणी अडवणार नाही. शकुनीच्या पाठोपाठ कर्ण दुर्योधनासह तोरण स्फटिकेच्या बाहेर आला. दुर्योधनाला राजगृही सोडून कर्ण स्वगृही परतला. अर्धी रात्र उलटून गेली होती. दार उघडले गेले. दारात हाती मशाल घेऊन अधिरथ उभे होते. अधिरथांनी मशाल पूर्ववत खांबावर लावली. दार लावले. तात, तुम्ही अजून जागे? तुझी वाट पाहत होतो. अधिरथाचा आवाज कंपित झाला. वसुसेन, तू रागवला नाहीस ना? तू जन्मल्यापासून कधी तुला कटू बोललो नाही, पण. कर्णाचे उभे अंग त्या हाकेने पुलकित झाले. अधिरथांनी कर्णाचे नाव वसुसेन ठेवले होते. अधिरथांना मिठी मारीत कर्ण म्हणाला. नाही तात, केव्हा तरी मुलानं रागवावं. त्यानं मुलं सुखावतात. विश्रांती घ्या. उद्यापासून तुमच्यावर खूप ताण पडणार आहे. ताण? हो, आता रथशाळा, शस्त्रशाळांना वेग येणार आहे. अधिरथांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहायला कर्ण तेथे थांबला नाही. कर्णाने सांगितले ते खोटे नव्हते. हस्तिनापुरात नवा उत्साह संचारला होता. रथशाळा, शस्त्रशाळा सुरू झाल्या.
राज्याबाहेर विखुरलेले कारागीर परत हस्तिनापुरात बोलवण्यात आले. रथशाळेत सुदृढ रथांची निर्मिती सुरू झाली. शस्त्रशाळेत खड्ग, तोमर, प्रास, नाराज बाण तयार होत होते. गजशाला अश्वशाळेत सुलक्षणी जनावरांची जोपासना होत होती. आश्रमातून शस्त्रविद्येत निपुण असे वीर तयार होत होते. दुर्योधन, कर्ण यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 18 कारखाने अहोरात्र काम करताना दिसू लागले. वृषसेन दुर्योधन पुत्राबरोबर आश्रमात जात होता. दुर्योधनासह कर्ण राज्यकारभार पाहत होता. उलटणाऱ्या वर्षांचंही भान त्यांना राहिलं नव्हतं. दुर्योधन महालात कर्ण आणि दुर्योधन बसले होते. रात्रीची वेळ होती. दुर्योधन म्हणाला, मित्रा, सुवर्णकारांनी गजशाळेचे हौदे, अंबाऱ्या चांगल्या केल्यात नाही? युवराज, तुमच्यासारखं कलेचं कौतुक करणारा धनी असल्यावर कारागिरांना आपोआपच हुरूप चढतो. कर्णा रथशाळा, शस्त्रशाळा, आश्रम पाहून आता कंटाळा आला. दररोज तेच तेच. युवराज, आता दिवस चांगले आहेत. आपलं मन रमवायला मृगयेला जायला काहीच हरकत नाही. हे दिवस मृगयेचेच. छान कल्पना सुचवलीस. खरंच आपण मृगयेला जाऊया. तेवढाच बदल बरा वाटेल. सेवक महालात आला. त्याने सांगितले, शकुनी महाराज येत आहेत. कर्ण, दुर्योधन उभे राहिले. शकुनीचे स्वागत दोघांनी केले. शकुनी स्थानापन्न होताच दुर्योधनाने विचारले, मामा, अलीकडं आपलं दर्शन दुर्मिळ झालं आहे. दुर्योधना, अरे आम्हाला द्यूताखेरीज काही येत नाही. तू दूध खेळत नाहीस, मग भेट घडणार कशी? कर्ण उठला. शकुनीकडे जात तो म्हणाला, महाराज, या कर्णावर एवढा राग नसावा. एकदा क्रोधाच्या आहारी जाऊन बोललो, पण ते आपल्या मनातून जात नाही. मोठ्यांनी क्षमा करायची नाही तर कुणी करायची? शकुनीने उठून कर्णाच्या खांद्यावर हात ठेवला. नाही अंगराज, मी सहज थट्टा केली. माझ्या मनात काही नाही. तुम्ही दोघे निश्चयाने उभे राहिलात म्हणूनच हस्तिनापूर परत राजधानी भासू लागली. सारे प्रजाजन तुमचं कौतुक करतात. पांडवांची आठवणही त्यांच्या मनात राहिली नाही. बिचारे पांडव, दुर्योधन हसून म्हणाला. कुठं रानावनात फिरत असतील कोण जाणे. युवराज, वनवासी पांडव सध्या आपल्या राज्याच्या द्वैतवनातच वनवास भोगीत आहेत, शकुनी म्हणाले. द्वैतवनात? पण मामा, हे तुम्हाला कोणी सांगितलं? कर्णाने विचारले. अंगराज, आज धृतराष्ट्र महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे एक कथेकरी ब्राह्मण आला होता. त्यानं पांडवांचा वृत्तांत सम्राटांना सांगितला. वनवासातल्या पांडवांचे कष्ट ऐकून सम्राटांना खूप दुःख झालं. मग तातांनी त्यांना बोलावलं की काय? दुर्योधन उद्गारला. नाही, उलट ते म्हणाले, पांडवांना त्यांच्या संपत्तीचा अल्पांशही देणार नाही. खरं? आनंदी होऊन दुर्योधनाने विचारले. हो, पण पांडवांची बातमी ऐकून सम्राट चिंतेत पडले आहेत. पांडवांच्या हातून कौरवांचा नाश होईल अशी त्यांना भीती वाटत आहे. तातांची भीती व्यर्थ आहे, दुर्योधन म्हणाला. पांडव वनवास संपून येतील तेव्हा हस्तिनापूरचं सामर्थ्य शतपटीने वाढलेलं असेल. युवराज, आपण मृगयेला जाणारच आहो. इतरत्र जाण्यापेक्षा द्वैतवनातच आपण गेलो तर? द्वैतवनात? हां, पांडव तिथे आहेत. सर्व वैभवासह आपण त्या वनात मृगयेला जाऊ. वनवास भोगणाऱ्या, वल्कल नेसलेल्या, कंदमुळं खाऊन जगणाऱ्या त्या पांडवांना आपलं ऐश्वर्य पाहून निश्चितपणे खेद होईल. शत्रूच्या मनाचा जळफाट पाहण्यात वेगळा आनंद सामावलेला असतो. ते खरं. दुर्योधन विचारात पडला. पण तात याला संमती देणार नाहीत, शकुनीने विश्वास दिला. युवराज, त्याची चिंता करू नका. द्वैतवनातच आपलं गोधन आहे. त्यानिमित्तानं आपल्याला सम्राटांची परवानगी मिळेल. ते काम माझ्यावर सोपवा. दुसऱ्या दिवशी कर्ण व दुर्योधन धृतराष्ट्रांपुढे गेले. शकुनी तेथे आधीच गेले होते. क्षेमकुशल चालले असता त्या ठिकाणी पूर्वसंकेताप्रमाणे संगम नावाचा वल्लव आला आणि त्याने धृतराष्ट्राला गोधनाचे वृत्त सांगितले. शकुनीने कर्णाकडे पाहिले. कर्ण पुढे झाला. तो म्हणाला, महाराज, एक विनंती आहे. राधेया, बोल. सध्या मृगयेचा काळ आहे. युवराजही राज्यकारभारात थकलेत. आपण आज्ञा केली तर द्वैतवनात आम्ही जाऊ. गवळीवाडे पाहू. खिल्लारांचं वय, जाती, वर्ण इत्यादी गणना करू.
ते करणं आवश्यक आहे. मृगयेबरोबर तेही काम होऊन जाईल. नाही राधेया, मी अनुमती देऊ शकत नाही. का? दुर्योधनाने विचारले. कारण तिथं पांडवांचं वास्तव्य आहे, शकुनी म्हणाला. महाराज, त्या पांडवांशी आमचं काहीच काम नाही. आम्ही मृगया करू, गोधन पाहू. धृतराष्ट्र विचारात पडलेले पाहून तिथे बसलेले भीष्माचार्य न राहून म्हणाले. शकुनी, मृगया करावायचीच आहे तर अनेक अन्य जागा उपलब्ध आहेत. तिथे पांडव आहेत, तिथे तुम्ही जावं असं मला वाटत नाही. तो धोका सम्राटांनी घेऊ नये. कसला धोका? दुर्योधन म्हणाला. ते वनवासी, ते आमचं काय करणार? पांडवांची चित्ता वाटत असेल तर ती करू नका. निशस्त्रावर वार करण्याची आमची रीत नाही. आम्ही तर आमच्या परिवारासह जाणार आहोत. आम्ही त्या पांडवांकडं पाहणारसुद्धा नाही. मृगया करून वासरांची मोजणी करून आम्ही परत येऊ. असं असेल तर तुम्ही जाऊ शकता. धृतराष्ट्रांनी परवानगी दिली. घोषयात्रेसाठी जाण्याचा बेत निश्चित झाला. त्या यात्रेची तयारी सुरू झाली. दुर्योधन आपल्या वैभवासह घोषयात्रेला निघाला. त्याच्याबरोबर शकुनी, कर्ण इत्यादी राजे होते. कौरव स्त्रियाही बरोबर होत्या. दळासहित सर्व परिवार घेऊन दुर्योधन द्वैतवनाकडे जात होता. हत्तींच्या आणि रथांच्या घरघराटानं तो मार्ग भरून गेला. द्वैतवनाकडे गेलेल्या कौरवांच्या बातम्या दररोज हस्तिनापुराला येत होत्या. त्या ऐकून धृतराष्ट्राला समाधान वाटत होते. शकुनी, कर्ण यांच्यासह दुर्योधन गोधन पाहत होता. खिल्लारे मोजली जात होती. घोषयात्रा पुरी करून दुर्योधन आपल्या परिवारासह द्वैतवनाकडे वनसंचारासाठी निघाला होता. धृतराष्ट्राचे ते समाधान फार काळ टिकले नाही. एके दिवशी जी वार्ता राजप्रसादात आली तिने धृतराष्ट्र, विदूर, भीष्म, द्रोणाचार्य यांची मने चिंतेने भरून गेली. कौरव वनात गेले असता गंधर्वांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यात दुर्योधनासह कौरव स्त्रिया गंधर्वांनी पकडून नेल्या होत्या. सुदैवाने तेथून जवळच राहणाऱ्या पांडवांना ते कळले आणि संकटात सापडलेल्या कौरवांच्या मदतीला अर्जुन धावला. गंधर्वाने पकडून नेलेला दुर्योधन व दुर्योधन परिवार अर्जुनाने सोडवून आणला. त्या घटनेमुळे धृतराष्ट्र संतप्त बनले होते. विदूर, भीष्म, द्रोण अर्जुनाच्या मोठ्या मनाचे, शौर्याचे मुक्त कंठाने कौरव सभेत गुणगान करीत होते. दुर्योधनाच्या आगमनाकडे साऱ्यांचे लक्ष लागले असता एके दिवशी सायंकाळी दुर्योधन घोषयात्रेवरून माघारी आला. त्याला राजप्रसादात सोडून कर्ण घरी आला. घरात चमत्कारिक वातावरण होते. कर्णपुत्र, अधिरथ, राधा, कर्णबंधू सारे कर्णाची दृष्टी चुकवीत होते. रात्री महालात प्रवेश करताच उभ्या असलेल्या वृषालीकडे कर्णाची दृष्टी गेली. तिचा चेहरा पाहताच कर्ण हसला. तो म्हणाला, आज वातावरण संतप्त दिसतंय. नाही, मुळीच नाही, वृषाली म्हणाली. कर्ण मोठ्याने हसला. आनंद आहे. हसता काय? वृषाली उफळली. बाहेर तोंड दाखवायला जागा राहिली नाही. का? आपला पराक्रम कळला. साऱ्यांना ठाऊक झाले ते. वसू, जय आणि पराजय यांचं एक गोष्टीत मात्र मोठं साधर्म्य आहे. दोन्हींच्याही कथा अतिरंजित असतात. घोषयात्रेत घडलं ते खोटं? खोटं नव्हे, अतिरंजित. कर्ण वृषालीजवळ गेला. तिचा हात धरून पलंगाकडे गेला. शय्येवर बसत कर्ण म्हणाला, वसू, आम्ही घोषयात्रा आटोपली. मृगया करीत समाधानानं आम्ही द्वैतवनाकडे जात होतो. जलक्रीडेसाठी सरोवराच्या जागा सज्ज केल्या होत्या. दुर्दैवानं त्याचवेळी त्या सरोवरात एक गंधर्व आपल्या स्त्रियांसह जलक्रीडा करीत होता. गेलेले दूत गंधर्वानं माघारी पाठवले. द्वैतवन ही कुरुराज्याची भूमी. त्या भूमीत सेवकांचा झालेला अपमान दुर्योधनाला सहन झाला नाही. तो युद्धाला उभा राहिला. युवराज ऐकत नाहीत हे लक्षात येताच मी सैन्यासह गंधर्वावर चालून गेलो. आणि मग काय? व्हायचं तेच झालं. गंधर्व आकाशयुद्धात प्रवीण. आम्ही वनात प्रवेश केला नाही. तोच आकाशातून चारी बाजूंनी शरवर्षाव होऊ लागला. बाण वृक्षराईतून येतात की आकाशातून हेच कळेना. समोर शत्रू दिसत नव्हता. आमचे सैनिक मात्र घायाळ होत होते. साऱ्या गंधर्वांनी आम्हाला त्या निबिड वनात घेरलं. माझा रथ हळूहळू दुबळा बनत होता. छत्र, धुरा, ध्वज, ईशा तुटत होत्या.
शेवटी रथ सोडून विकर्णाच्या आधारानं जीव वाचवता आला आणि युवराज मी व विकर्ण जखमी अवस्थेत मिळेल त्या वाटेनं सुरक्षित जागी पोहोचलो. सारं कौरव सैन्य वनात तसंच विखुरलं होतं. युद्ध थांबल्याबरोबर सारे गोळा होत असता युवराजांची कथा कळली. माझा पराभव झालेला पाहताच युवराज मोजक्या सैन्यानिशी गंधर्वावर तुटून पडले आणि प्रबळ गंधर्वांनी स्त्री परिवारासह युवराजांना पकडून नेलं. ते वनवासी पांडवांना समजलं आणि अर्जुनानं दुर्योधनाची सुटका केली. युवराज स्त्री परिवारासह सुखरूप माघारी आले. पण इथं तर सारे तुम्हालाच दोष देतात. मला? हो, युवराजांना एकाकी सोडून तुम्हीच रणांगणातून माघार घेतलीत असं बोललं जातं आहे. वसू जे रणांगणावर लढतात ते कधी त्याबद्दल बोलत नाहीत आणि ज्यांनी रणांगण पाहिलंही नसतं ते सदैव रणांगणाच्या कथा सांगण्यात रमतात. म्हणून तर त्या कथांना एवढा रंग चढतो. वसू, रणांगणाचा रंग गुलाबी नसतो, तो थिजल्या रक्ताचा गर्द तांबडा रंग असतो. विजयाबरोबर तिथं हास्य प्रकट होत नाही. घायाळ वीरांच्या वेदनांनी ती रणभूमी आक्रोशत असते. विजयानंतरही त्या भूमीवर तो मृत्यू घोटाळत असतो. त्याच्या शांत पावलांचा आवाज फक्त विजयी वीरालाच ऐकू येत असतो. कर्ण उठला. त्याच्या डोळ्यांसमोर ते रणांगण दिसत होते. चेहऱ्यावर वेगळीच छाया प्रकटली होती. वृषालीकडे न पाहता कर्ण बोलत होता. वसू, पौरुषाचा अहंकार हा माझा स्थायी भाव. वेदना सोसणं हा तर स्वभाव. मृत्यूच्या वल्गना मी सदैव करीत असे. पण त्या रणभूमीत एक क्षण असा आला की चारी बाजूनी पावसाची टपोरी सर उतरावी तसा शरवर्षाव होऊ लागला. काही दिसेनासं झालं. ऐकू येत नव्हतं. येत होतं ते फक्त गंधर्वांचं विजयी हास्य. त्या निबिड अरण्यात साक्षात मृत्यू उभा असल्याची जाणीव झाली आणि सारा अहंकार बळ कुठच्या कुठे गेलं. दिसेल त्या मार्गानं मी जीव वाचवण्यासाठी धावत सुटलो. ज्या रथाचा मी आधार घेतला तो विकर्णाचा रथ होता हे फार मागाहून मला कळलं. कर्ण वळला. वृषलीच्या नेत्रात अश्रू तरळत होते. तिच्याकडे बोट करीत कर्ण म्हणाला, वसू, हेच ते अश्रू ज्यांनी तुझ्या पतीला मृत्यूचं भय शिकवलं. वृषलीने वर पाहिले. तिच्या डोळ्यांकडे पाहत कर्ण म्हणाला, जेव्हा शत्रूनं वेढलं, चारी दिशा व्यापल्या, अटळ पराजय समोर दिसू लागला, त्याच वेळी वसू, साक्षात तूच उभी राहिलीस समोर आणि एका तुझ्या आठवणीबरोबर जीवनाची सारी आसक्ती उफाडून वर आली. पुरुषत्वाचा अहंकार, स्वाभिमान, अस्मिता साऱ्यांचा क्षणात विसर पडला. जीवनाची सारी आसक्ती तुझ्या रूपानं प्रकट झाली. माझ्या एकाकी जीवनातला एक ओलावा एवढा प्रबळ आहे तर ज्यांच्या जीवनात उदंड स्नेह, उदंड ऐश्वर्य असेल त्या वीरांचं काय होत असेल. वसू, माझ्या जीवनातील तुझं स्थान किती मोठं आहे हे मला त्या मृत्यूच्या रेषेवर उभं असता प्रथम जाणवलं. वृषाली कर्णाच्या मिठीत बद्ध होत गुदमरल्या स्वरात म्हणाली, नाथ, मला सारं मिळालं, सारं मिळालं. बाहेर शुभ्र चांदणे पडले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी विकर्ण कर्णापुढे आला. तो म्हणाला, अंगराज, आपल्याला प्रासादावर बोलावले. कुणी? युवराजांनी? नाही, सम्राटांनी. क्षणात कर्णाच्या सारे ध्यानी आले. त्याने शांतपणे विचारले, तिथं पितामह, विदूर, आचार्य असतीलच. विकर्ण खिन्नपणे हसला. तो म्हणाला, अंगराज, आज तेवढ्यावरच भागणार नाही. पितामहांनी राज्यसभा बोलावली आहे. कशासाठी? आपल्या पराक्रमाचं कौतुक करण्यासाठी. भर रणांगणातून युवराजांना एकटे सोडून आपण माघारी पळून आलात. ते खोटं आहे. विकर्णा, तू माझ्याबरोबर होतास ना? जेव्हा आपण गंधर्वावर चालून गेलो तेव्हा युवराज मागे होते. ते खरं, पण राजसभेत ते कोणी ऐकून घेत नाही. पितामहांनी युवराजांना काही बोलू दिले नाही. एकंदरीत प्रकार गंभीर दिसतो. आपण वेळ केलात तर आणखी गंभीर होईल. आपण विश्रांती घेत आहात, आपली प्रकृती बरी नाही असं सांगितलं तर कदाचित. नाही विकर्णा, गैरसमज अधिक वाढण्याआधीच ते मिटलेले बरे. मी येतो. आणखी काही? तसं विशेष काही नाही. पण असं बोललं जातं की अंगदेशाचं राज्य आपल्या हातून काढून घेतलं जावं. असं युवराजांनी सांगितलं तर मी आनंदानं ते राज्य त्यांच्या पायाशी ठेवीन.
पण कुणी काढून घेतो असं म्हटलं तर ते जमणार नाही. स्वपराक्रमानं ते राज्य मी मिळवलं आहे. ठीक आहे, पाहू काय होतं ते. कर्ण आपल्या महालात गेला. थोड्याच वेळात विकर्णासह कर्ण राजप्रसादाकडे जाण्यासाठी निघाला. विकर्णाने सांगितले, त्यात काही अतिशयोक्ती नव्हती. राजसभागृह तुडुंब भरले होते. साऱ्यांचे लक्ष कर्णाच्या आगमनाकडे लागले होते. विकर्णापाठोपाठ येणारा कर्ण पाहताच सभागृहात स्तब्धता पसरली. कर्ण ताठ मानेने गृहात येत होता. त्याची धीट नजर सर्वांवरून फिरत होती. कर्णाने सम्राटांना वंदन केले. भीष्म, द्रोण, विदुर यांच्या चेहऱ्यांवर कर्णाबद्दलची अप्रिती उमटली होती. दुर्योधन धृतराष्ट्रासमोर उभा होता. कर्णाकडे मान वर करून पाहण्याची त्याची स्थिती राहिली नव्हती. दुर्योधनामागे शकुनी, दुःशासन नतमस्तक बसले होते. कर्ण आलेला पाहताच भीष्म उद्गारले, सम्राट, आपल्या आज्ञेनुसार अंगराज कर्ण आला आहे. धृतराष्ट्र थकल्या आवाजात म्हणाले, पितामह, त्याच्या वर्तनानं आज कुरु राज्याची मान खाली झाली आहे. त्याबद्दल मी काही बोलावं असं मला वाटत नाही. तुम्हीच माझ्या वतीनं भाग घ्या. त्यात मलाही आनंद नाही, भीष्म म्हणाले. जे झालं त्यात युवराज दुर्योधनाचा दोष मला दिसत नाही. या सर्वाला एकच कारण आहे. कर्णाकडे बोट दाखवीत भीष्म गरजले, हा सूतपुत्र राधेय. कर्णाने भीष्माकडे पाहिले. कर्णाच्या ओठांवर विलसणारे स्मित पाहून भीष्माचा संताप वाढला. राधेया हा दासी परिवार नाही, ही कौरव सभा आहे. इथं हा अहंकार चालणार नाही. कर्णाने मान तुकवली. भीष्म बोलत होते, घोषयात्रेचं निमित्त तुम्ही पुढं केलं तेव्हाच मी विरोध केला होता. पण सम्राटांची आर्जव करून तुम्ही संमती मिळवली. नको ते धाडस केलं आणि स्वतःच्या फजितीला कारणीभूत झालात. एवढं होऊनही त्याची लाज तुम्हा कोणालाच वाटू नये याचं आश्चर्य वाटतं. आमच्या हातून असं कोणतं कर्म घडलं की ज्याची लाज आम्हाला बाळगावी, आपला संताप वाढावा, त्याचं कारण कळेल. भीष्म त्या प्रश्नाने अवाक झाले. तुमच्या हातून काही चुकलं असं सुद्धा तुम्हाला वाटत नाही ना? धन्य आहे. कुरु राज्याचे युवराज परिवारासह गंधर्वांकडून पकडून नेले जातात. यापेक्षा लाजिरवाणी गोष्टी कोणती? राधेया, ज्या पांडवांचा तुम्ही एवढा द्वेष करता, ज्यांना कपटानं वनवास भोगायला लावलात, त्याच पांडवांनी युवराजांच्या मदतीला धावावं. श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनानं कुरु युवराज दुर्योधनाची सुटका करावी. त्याच्या मनाच्या मोठेपणाला सीमा नाहीत. आणि तुमच्या पितामह, एवढं त्या पांडवांचं कौतुक नको. पांडव कौरवांचे दास आहेत. त्यांनी युवराजांना सोडवलं, त्यात कसलेच उपकार नाहीत. दासानं धनाची सेवा करणं हा दासाचा धर्म आहे. ते भाग्य त्यांना लाभलं असं फार तर म्हणा. राधेया, भीष्म संतापले. त्यांना शांत करीत द्रोण म्हणाले, पितामह शांत व्हावा. लज्जा सज्जन बाळगतात. तिरीत अंगराज कर्णाच्या ठाई कुठून येणार? त्याला राजसभेत बोलावू नये असं मी तेवढ्यासाठीच सांगत होतो. फार ऐकून घेतलं. कर्णाचे नेत्र अरक्त बनले. आचार्य, आम्ही कोणताही गुन्हा केला नाही. सम्राटांच्या आज्ञेचा भंग आमच्या हातून घडला नाही. आम्ही ठरल्याप्रमाणे घोषयात्रा पुरी केली. मृगयेसाठी आम्ही द्वैतवनात प्रवेश केला. पांडवांचा आम्ही शोध घेत नव्हतो. त्याचं दर्शनही आम्हाला घडलं नाही. युवराज जलविहाराचा आग्रह धरीत असतानाच गंधर्वांचा प्रकोप झाला आणि युवराज महाधनुर्धर कर्ण युवराजांना एकटे सोडून जीवाच्या भीतीनं दिसेल तिकडे पळत सुटले, असंच ना? द्रोणाचार्य हसत म्हणाले, हो तसंच. फक्त थोडा गैरसमज झाला आहे. मी आणि विकर्ण गंधर्वांना सामोरे गेलो तेव्हा युवराज आमच्याबरोबर नव्हते. पण आचार्य, मृत मनुष्य शत्रूंना जिंकीत नसतो. प्रबळ गंधर्वांपुढे माघार घेणंच हितावह होतं. आणि अंगराज, जे तुम्हाला जमलं नाही ते त्या श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनानं करून दाखवलं. गंधर्वांशी युद्ध करून त्यानं कौरव युवराज सोडवून आणले. हे तर खरं? भीष्माने विचारलं. सोडवून आणलं हे खरं, पण ते युद्ध करून की भीक मागून ते मला माहीत नाही. अंगराज, पितामह, पांडवांचं कौतुक एवढं करू नका. आम्ही मृगेला जातो काय? त्याच सरोवरात त्याच वेळी गंधर्व क्रीडेसाठी उतरतात काय?
गंधर्व युवराजांना पकडून नेतात आणि अर्जुन मर्यादेला धावून येतो. अर्जुन एवढा पराक्रमी झाला केव्हापासून ते तुला कळायचं नाही अंगराज. कुलानं हीन, मनानं शूद्र आणि वाचेनं आत्मश्लाघा करणाऱ्या पुरुषाला अर्जुनाचं खरं रूप कसं दिसेल? मीही तेच म्हणतो पितामह. ज्या गंधर्वानं युवराजांना पकडून नेलं त्या गंधर्वांचं नाव आहे चित्ररथ. स्वर्गीची कुंड ओस पडली म्हणून का तो पृथ्वीवरच्या डबक्यात आपल्या परिवारासह उतरला होता? जेव्हा आमच्या दळावर चित्ररथ चालून आला तेव्हा तो अर्जुन कौरवांच्या मदतीला का आला नाही? तेव्हा त्याचं बाहुबल कुठं गेलं होतं? पांडवांच्या पराक्रमाला दर्पणाची गरज नाही, भीष्म हसून म्हणाले. राधेया, पांडवांनी बाहुबलानं आणि स्वपराक्रमानं राजसूय केला हे विसरू नकोस. हां, एका रात्री राज्य वाटून देता येतं पितामह. म्हणून काही एका रात्रीत राज्य बलशाली होत नसतं. कृष्णाच्या चतुरंग दळाच्या पाठबळावर पांडवांचा तो तथाकथित बाहुबलाचा पराक्रम सिद्ध झाला. निदान आपल्याला तरी त्याचं विस्मरण व्हायला नको होतं. राजसूय यज्ञात आपणच कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला होतात ना? भीष्मांना काही उत्तर सुचेना. विदुरांनी विचारले, पण अर्जुनानं युवराजांची सुटका केली हे तर खरं ना? हो, चित्ररथ आणि अर्जुनाचा जुना स्नेह. हर्षभरीत होऊन त्यांनी एकमेकांना मारलेल्या मिठ्या तुम्ही पाहिल्या नसतील, पण त्या युवराजांनी पाहिल्या आहेत. कर्णा, तुला काय म्हणायचं आहे? धृतराष्ट्रांनी विचारले. क्षमस्व, मला खूप म्हणायचं आहे, पण ते ऐकतं कोण? महाराज, जे झालं त्यामागं निश्चितपणे पांडवांचा हात आहे. चित्ररथाकरवी त्यांनीच हे कारस्थान घडवून आणलं. वनवास भोगत असूनही त्यांच्या मनात केवढं तीव्र वैर नांदत आहे याची ती घटना साक्ष आहे. द्वैतवनात आम्ही जाणार हेही त्या पांडवांना आधीच कळलं असलं पाहिजे. ती दिव्यदृष्टी त्यांच्याजवळ नसली तरी ती प्राप्त करून देणारे आमच्या राज्यसभेत अनेक आहेत. पांडवांच्या त्या कृतीबद्दल संतप्त होण्याऐवजी त्यांचंच गुणगान गात बसलेले आमचे वयोवृद्ध, तपवृद्ध उलट आमच्या माथी दोष थापण्यासाठी राजसभा बोलावीत आहेत. आणि त्याबद्दल न कुणाला खंत ना खेद. कर्णाच्या त्या बोलण्याने साऱ्या सभेचे रूप बदलले. दुर्योधनाच्या चेहऱ्यावर अभिमानयुक्त आनंद उमटला. धृतराष्ट्रांनी विचारले, कर्णा, तू बोलतोस त्यात कदाचित सत्य असेलही, पण जो अपमान घडला तो भरून येत नाही. जय पराजयाची निश्चिती कुणाला नसते. गंधर्वांकडून आमचा पराजय झाला आहे, पांडवांकडून नव्हे. त्याबद्दल कोणताही सुज्ञ आम्हाला दोष देणार नाही. एखादा महायज्ञ करूनही हा पराजय धुवून काढता येईल. महायज्ञ कशाच्या बळावर? तुमच्या रथशाळा, गजशाळा, शस्त्रगृह सुसज्ज करण्यात कौरवांची कोशागर रीती झाली आहेत. याची कोणाला जाणीव आहे? विदुराने विचारले. राधेया, कल्पनेत रमून असलेल्या ऐश्वर्याची उधळण करणं सोपं असतं. ती मोकळी कोशागरं भरण्याचं सामर्थ्य कुणाला? मला ते सामर्थ्य आहे. मी एकटा दिग्विजय करून कौरवांची रत्नघरं परत समृद्ध करीन. केव्हा? भीष्मांनी विचारले. कर्णाने आपली दृष्टी पितामहांच्या दृष्टीला खिळवली. तो म्हणाला, पितामह, पराक्रमाच्या लालसेने नव्हे तर मित्राचा कलंक धुवून काढण्यासाठी मी लवकरच दिग्विजयासाठी बाहेर पडेन. पांडवांच्या राजसूयापेक्षाही भव्य असा यज्ञ पार पाडून दाखवीन. एकच विनंती आहे, ज्यावेळी मी दिग्विजय करून परत येईन तेव्हा आज माझ्या निर्भत्सनेसाठी जशी राजसभा आयोजित केली तशीच राजसभा माझ्या स्वागतासाठी आयोजित करा. या राजसभेत परत येईन, तो सन्मान भोगण्यासाठीच येईन. येतो मी. कर्णा, तुझा विजय असो, म्हणत दुर्योधनाने भर राजसभेत कर्णाला मिठी मारली आणि कर्णाचा हात धरून तो सभेतून निघून गेला. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.